ही गोष्ट साधारण 3 वर्षापूर्वी घडली होती. तेव्हा मे महिना होता. त्याच मे महिन्यात आमच्या कॉलनीत एक नवीन झोडपं राहायला आलं होतं. तिचे नाव होते अलका. माझ्या घराजवळ 3-4 घरं सोडून तिचे घर होते. ती दिसायला एकदम सुंदर, मनाला वेड लावणारी, चवळीच्या शेंगासारखी स्लिम होती. दिसायला अप्रतिमच होती. लांब केस, उंच बांधा, उंची पण चांगली होती. मी नेहमीच विचार करायचो, वरून एवढी गोरी पान आहे तर आतून किती असेल, असं मी तिचा विचार करत होतो. तिच्या रूपाचं मला खूप वेड लागले होते. तिचा नवरा मार्केटिंगचे काम करत होता, त्यामुळे त्याला रोज कुठे ना कुठे फिरायला जावे लागायचे. आणि त्याला फिरण्याचेच काम होते, त्यामुळे दररोज त्याला इकडे तिकडे कामासाठी जावं लागत होते. त्यामुळे तो जास्त वेळ घरी राहत नसायचा. मी वहिनींशी थोडं थोडं बोलायला सुरुवात केली होती. त्या नुकत्याच कॉलनीमध्ये आल्या होत्या, त्यामुळे त्यांना लोकांची जास्त काही ओळख नव्हती. माझं नाव कॉलनीत जास्त सगळ्यांच्या तोंडावरच असल्याने त्यांना पण दुसरे जण माझंच नाव सांगायचे, की तुमचं काम कैलास करेल, त्याला सांगा. त्यामुळे मी त्याच्या जास्त जवळ आलो होतो. मी त्यांना कोणत्या ना कोणत्या कामाची मदत करतच होतो. तिला जास्त कोणी कॉलनीमध्ये ओळखत नव्हते, त्यामुळे वहिनी मला काम सांगायची आणि माझा नंबरही तिने घेतलेला होता. ती कधी किराणा आणायला सांगायची, तर कधी भाजपाला आणून देतो का म्हणायची. तेव्हा मी पण त्यांच्या मनात जागा करण्यासाठी वहिनीला कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत नव्हतो. तिने मला एक नाव ठेवले होते आणि मला त्याच नावाने फोनवरही बोलायची आणि समोरही त्याच नावाने बोलायची. ती मला बबल्या म्हणायची. मी तिच्या प्रत्येक कामामध्ये मदत करत होतो, म्हणून लाडाने मला ती बबल्या म्हणायची. मी तिला नेहमी सांगत होतो, माझं नाव कैलास आहे, तरीसुद्धा ती मला बबल्या या नावाने बोलायची. मी तिला म्हणायचो, खरंच वहिनी, विचार करून तुम्ही माझं नाव ठेवलं आहे. मी असं म्हटल्यावर ती खूप खळखळून हसायची. मी तिच्याशी थोडेफार जोक मारत होतो, तेव्हा ती अजून खळखळून हसायची आणि म्हणायची, खरंच तुमचा स्वभाव खूप छान आहे. तिने एक दिवस मला सांगितले की तिला योगासने करायला खूप आवडते आणि मी तिला म्हणालो की मला खूप योगासने येतात. तेव्हा ती म्हणायची, एखादी वेळेस मला पण शिकवत जा, असे म्हणायची आणि हसायची. मला म्हणाली, वेळ आल्यावर तुम्हाला कोणते कोणते योगासने येतात ते पण पाहूया. आणि तेवढ्यातच तिचा नवरा आला. त्यानंतर मी घरी निघून गेलो. एके दिवशी वहिनीने मला मार्केटमधून सामान आणायला सांगितले होते. मी मार्केटमध्ये जाऊन सामान घेऊन आलो आणि मी घरी आल्यावर पिशवीमधून सामान काढून देत होतो आणि ती एक एक सामान लावत होती. तेव्हा ती अचानकच म्हणाली, मला वाटत नाही की तुम्हाला योगासने येत असतील. तिने एकदम हळू आवाजामध्ये म्हणाली होती. ते मला ऐकायला आले होते. पण मी तिला परत विचारलं, काय म्हणालात वहिनी? परत एकदा तिला विचारलं, तुम्ही काय म्हणालात? तेव्हा ती, काही नाही, असे म्हणून आतल्या रूममध्ये सामान ठेवायला गेली. मला समजलं होतं की वहिनी आता माझ्याशी खूप हसून खेळून बोलू लागल्या होत्या. मी गालातल्या गालात हसत होतो, कारण मला आता हे लवकरच मिळणार होतं. माझी आणि वहिनीची मैत्रीला असेच 4-5 महिने पूर्ण होत आलेले होते. आणि एके दिवशी वहिनीने मला घरी बोलावले. हाच तो दिवस होता. या दिवसासाठी मी मागच्या 2 महिन्यापासून प्रयत्न करत होतो आणि आज माझं स्वप्न पूर्ण होणार होते. त्या दिवशी वहिनीचा नवरा 2 दिवसासाठी बाहेरच्या राज्यामध्ये कामानिमित्त जाणार होता आणि वहिनीने मला घरी जेवायला बोलावले. रात्रीचे 8 वाजले होते. मी घराची बेल वाजवली. वहिनीने अलगद दरवाजा काढला आणि वहिनी आज खूप नटली होती. वहिनीला मी पाहताच थक्क झालो आणि मी खूप निरखून पाहू लागलो होतो. वहिनीने माझ्याकडे बघितले आणि म्हणू लागली, ओय बबल्या, काय झालं, काय बघतोय? पण तिला माझ्या डोळ्यांमध्ये एक खेळकरपणा दिसला आणि मी एक जोराचा श्वास घेतला. तेव्हा ती म्हणू लागली, कोणत्या स्वप्नामध्ये गेला आहात? अहो वहिनी, काय माहिती, त्या स्वप्नात तुम्ही मला प्रतिसाद देत होता. असं म्हटल्यावर वहिनी हसली आणि चला या आत म्हणाली आणि मी आत घरात गेलो. वहिनीने दरवाजा बंद केला. घरामध्ये गेल्यावर एसीच्या थंड वातावरणामध्ये खूप प्रसन्न वाटत होते. मी माझे हात समोर केले. मी हात समोर केल्यावर पिक्चरमधील जसे हिरोनी मिठीत घेण्यासाठी हात समोर केल्यावर हिरोईन जशी आतुरलेली असते, तशीच वहिनीचीही हालत झालेली होती. तेव्हा माझ्या तोंडातून अचानक, काय बघतेस जानू, निघाले. मी तिच्याकडे पाहिलं. तिने स्माईल दिली आणि मला नंतर तिने विचारले, तुला जेवणाअगोदर काय आवडेल, थंड की गरम? मी तर तिला म्हणालो, काहीतरी गरम असेल तर छानच आहे. तेव्हा ती मला म्हणू लागली, मग चहा कॉफी आहे माझ्याकडे, मी करून आणते म्हणाली. मी तिला म्हणालो, बरं ठीक आहे, आणि ती किचनमध्ये गेली आणि लगेचच परत आली. तेव्हा तिने एक ब्लॅक डॉगची बॉटल घेऊन बाहेर आली आणि सोबत खाण्यासाठी तिने मस्तपैकी चकणा पण आणला होता.
मी ती बॉटल पाहून खूपच खुश झालो. याचा विचारही केला नव्हता की आज प्यायला पण मिळेल. मी तिला हसून म्हणालो आणि मी वहिनीला मस्का मारत म्हणालो, "वहिनी, तू तर माझ्या मनातलं ओळखलीस. तुला कसं समजलं की माझ्या मनात हेच होतं?" तेव्हा ती म्हणाली की "अरे, मला खूप दिवसापासून घ्यायची इच्छा होती, पण त्यांना मी घेतलेलं आवडत नाही. आणि मग मी लग्नाच्या अगोदर माझ्या मैत्रिणींसोबत खूप पार्ट्या करायचे आणि तेव्हा माझ्या 2 मैत्रिणींना पण याची खूप आवड होती आणि त्यांच्यासोबत मलाही याचं नंतर आवडू लागलं होतं आणि मलाही असंच सवय लागत लागली. लग्नानंतर नवरा हौशी भेटेल असं वाटत होतं, पण देवाने असल पदरात टाकला आहे." ती म्हणाली, "चल तू कर." मी म्हणालो, "काय करू?" ती म्हणाली, "अरे, तोपर्यंत पॅक बनव, मी आलेच." असे म्हणून वहिनी आत गेली आणि मी नंतर 2 ग्लास भरून घेतले आणि वहिनी परत आली. तेव्हा मी एक भरलेले ग्लास घेऊन प्यायला चालू केले आणि दोघांनीही थोडा थोडा पिऊन खाली ठेवला. तेव्हा वहिनी म्हणाली, "माझं थोडंसं आज मन भरलं आहे." तेव्हा मी म्हणालो, "थोडंसं का भरलं आहे?" तर ती म्हणाली, "आणखीन राहिलेलं भरायला तू आहे ना?" मी म्हणालो, "माझ्या प्रेमाने तिथे जागाच राहणार नाही बरं." असं बोलत बोलत आणखीन एक पुढचा पॅक घेतला. आता आम्हालाही थोडं थोडं हलवायला चालू झालेलं होतं. तेव्हा ती म्हणाली, "तू वहिनी नको म्हणत जाऊ. आजपासून तू मला बिनधास्त जानू, जान म्हणू शकतोस." मी म्हणालो, "तू तर माझी जान अगोदरपासूनच आहेस." मी असं म्हणताच वहिनीच्या मनामध्ये भावनांचा डोंगर फुलू लागला. वहिनी खूप एक्सायटेड झाली होती आणि वहिनी मला चिटकून बसली. तेव्हा वहिनीच्या खांद्यावर हात ठेवला आणि वहिनीफा परत एकदा म्हणू लागलो, "खरंच, तू आलेल्या दिवसापासून माझ्या काळजात घर करून बसलेली होतीस आणि माझी आजपर्यंत हिंमत झालेली नव्हती. पण आज खूप हिंमत आली आहे." मी असं म्हणताच ती म्हणाली, "लबाड आहेस तू. नुसतं बोलूनच दाखवत आहेस. तू मला योगा शिकवतो म्हणाला होतास आणि अजून पण मला शिकवलं नाहीस. आज मला तुला कोणते कोणते योगासने येतात हे मला बघायचे आहे. आणि चल मला दाखव." म्हणताच आम्ही एकमेकांच्या मिठीत आलो आणि आम्ही दोघांनीही त्या रात्री खूपच प्रतिसाद एकमेकांना दिला आणि खूप मजा केली, मनाची हौस पूर्ण केली. मी 3 महिन्यापासून पाहत असलेलं स्वप्न आज पूर्ण झालं होतं, त्यामुळे मी खूप खुश होतो. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चला भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.